नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे बाईपण देवा भारी. माधुरीचे लग्न होऊन अवघे 2 महिने झाले होते. लग्नानंतर गणपती बाप्पा येणार होते. तिला सगळी तयारी करायची होती. तिला धाकधूक होती. माझ्याकडून सगळे बरोबर होईल का? ती बराचदा विचार करायची. घरात पहिल्यांदा तिच्या हाताने गणपती येणार होते, म्हणून तिला थोडं टेन्शनच आलं होते. सासू सासरे येण्याआधी तिने एकटीने घर साफ केले. साफसफाई, भांडी, पडदे, बेडशीट धुतले. घर पूर्ण चकचकट करून टाकले होते. डेकोरेशन साठी सामान आणले. सगळे व्यवस्थित ठेवून दिले. सगळं काम मनापासून करत होती. सासू सासरे आले तेव्हा घर उजळून निघाले होते. त्यांनी माधुरीचे खूप कौतुक केले. माधुरीला पण छान वाटले. आई बाबांनी माझी तारीफ केली. तिला कामाला अजून मजा यायला लागली. तिने दर्शनाला येतील त्यांच्यासाठी प्लेट मध्ये देण्यासाठी चिवडा आणि लाडू पण बनवले. सगळे आनंदाने करत होती. राकेशकडे पाहताना तिच्या डोळ्यात समाधान होतं. हे सगळं तिच्यासाठी, आपल्या बाप्पासाठी आहे. गणेश स्थापनेच्या दिवशी सकाळी माधुरी उत्साहात उठली. सगळं तयार केलं. रांगोळी काढली. पण मूर्ती बसवायच्या आधी तिच्या पोटात दुखायला लागले. तिची पाळी आली होती. तिच्या डोळ्यात पाणी आले. एवढी तयारी केली, पण आता मला बाप्पा समोर जाता येणार नाही, आरती करता येणार नाही, माधुरी मनातच म्हणाली आणि रडायला लागली. सासू तिला बोलवायला आल्या. माधुरी रडलेली पाहून कारण विचारले. ती घाबरतच म्हणाली, आई, माझी पाळी आली. सासूच्या चेहऱ्यावर क्षणभर गंभीर भाव आले. माधुरीच्या मनात काळजी दाटली. आता मला दूरच ठेवतील का? पण पुढच्या क्षणी सासूने तिचा हात धरला. डोळ्यातच मायेचे अश्रू घेऊन म्हणाल्या, अगं, बाप्पा आपली भक्ती बघतो, शरीर नाही. तू एवढे प्रेमाने मनापासून तयारी केली आहेस ना, तेच तुझं खरी पूजा आहे. आरती तूच करशील, त्या म्हणाल्या. माधुरीने डोळे पुसले. माधुरी राकेश जवळ जाऊन उभी राहिली. थरथरत्या हातांनी थाळी उचलली. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण चेहऱ्यावर आनंद होतो. आरतीच्या प्रकाशात तिच्या मनात एकच भावना दाटून आली. देवा, बाई पण दिलस, पण त्याहून मोठं दिलस. सासू आई सारखी सासू दिलीस. माधुरी मनातच विचार करत होती. तिच्या मनापासून आरती केली. सगळ्यात आधी सासू भेटली तर किती छान होईल. एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊ शकते. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील पुढील अशाच छान छान कथा आवडत असतील तर ऐकायसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.